हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्व? मस्त ना? तर मस्तच असायला पाहिजे. माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये गोड ताईंचे व मैत्रिणीचे ताईंनो मनापासून खूप खूप स्वागत आहे. व्हिडिओ आहे कालचा म्हणजेच 31 डिसेंबरचा. तर 31 डिसेंबरला म्हणले आता काय करायचं, तब्येत ठीक नव्हती माझी, तर त्याच्यामुळं ना काय मला करायला जमलं नाही. तरी पण मी पावभाजीचा बेत केला होता, कारण दीदी पण आलेली होती. म्हटले चला पावभाजीचा बेत करावा, कारण दरवर्षी आपण काय ना काय 31ला करत असतो. तर म्हणले यावर्षी पण काय ना काय असं साधं सिंपल असं करावा. तर पावभाजीचा मस्त असा बेत केला होता. छान अशी पावभाजी केली होती. पण दीदी गेली होती मम्मीसोबत फिरायला. मलाही मम्मी बोलली चल आपण तिघी जाऊया, पण माझी तब्येत ठीक नसल्यामुळं ना मी म्हणले मी जात नाही, तुम्ही दोघी जा. मग त्या दोघी गेल्या होत्या. मग दीदी उशिरा आली, मग ते जेवून आले ते लोक. मग ती जेवली पण नाही, जेवलीच नाही ती, किती नंतर जेवली. मला असं वाटतं थोडंसं खाल्लं तिने 12-12:30 वाजता. आणि दुसऱ्या दिवशी होतं तिला जायचं हॉस्टेलला. तर दुसऱ्या दिवशी गेली, म्हणजेच आज 1 तारखेला गेली हॉस्टेलला. तर हा व्हिडिओ तुम्हाला संध्याकाळी येत आहे, म्हणजेच 7:30-8 वाजेपर्यंत हा व्हिडिओ येईन तुम्हाला. तर दीदी आज हॉस्टेलला गेलेली आहे 1 तारखेला. आणि काल छान असा 31चा बेत केला होता. तर केक वगैरे काही नाही आणला, केक म्हणा किंवा काही, कारण की तब्येत पण ठीक नव्हती माझी. आणि दीदीच नव्हती घरी, ती उशिरा आली होती. मग मी म्हणले राहू द्या आता. पावभाजी फक्त केली होती आणि अशा साध्या सिंपल पद्धतीने 31 असा साजरा केला. आणि दुसऱ्या दिवशी मग खूप घाई गडबड. दुसऱ्या दिवशी माझं खूप डोकं वगैरे खूप दुखत होतं, तरी पण उठून स्वयंपाक वगैरे केला, कारण दीदीला डबा द्यायचा होता, यशला द्यायचा होता, त्याच्यामुळे उठून केलं आणि आवरलं सर्व. आणि हा व्हिडिओ म्हणूनच लेट, अजूनच जास्तच लेट येत आहे, कारण की कालचा व्हिडिओ मला एडिटिंग करायला डोकं दुखत असल्यामुळे ना एडिटिंग करायला टाईमच नव्हता. म्हणजे फोनच मी जास्त हातात घेतला नाही व्हिडिओ एडिटिंग वगैरे करण्यासाठी. आत्ता संध्याकाळच्या वेळेस मला असं वाटतं 7-7:30 आता झालेले आहेत, 7-7:15 त्यावेळेस मी हा व्हिडिओ आता एडिटिंगला घेतलेला आहे अपलोड करण्यासाठी. आणि इथं छान अशी पावभाजीची रेसिपी सांगायची गरज नाही आहे. याच्या अगोदर भरपूर वेळेस मी पावभाजीची रेसिपी टाकलेली आहे किंवा व्यवस्थित तुम्हाला दाखवलेली आहे. त्याच्यामुळं ना रेसिपी वगैरे दाखवत नाही, तुम्हाला बघितलं पण समजत अशी रेसिपी आहे, साधी सिंपल, काही जास्त भाज्या किंवा काही लागत नाही. पण आज थोडीशी वेगळी पद्धत मी ट्राय केली होती. जसं की माझ्या मैत्रिणींना माहीतच आहे, मला थोडंसं वेगळं करायला खूप आवडत असतं. नवीन पद्धत किंवा वेगळी पद्धत किंवा अजून थोडंसं छान असं होईन असं. तर त्याचप्रमाणे ना मी आज शिमला मिरची आहे ना, शिमला मिरची भाज्या शिजताना टाकलीच होती, पण थोडीशी बारीक अशी कट करून आहे ना 1 ते 1.5 शिमला मिरची, जेव्हा आपण कांदा परततो ना त्याच्यामध्येच ती शिमला मिरची पण परतून घेतलेली. म्हणले बघावं छान असा फ्लेवर आला होता, पण थोडीशी वेगळी झाली होती. मला असं वाटतं ना तोच फ्लेवर छान लागतो, जे जसं करते नॉर्मली तसंच. हा फ्लेवर थोडा वेगळा वाटत होता, कारण की शिमला मिरचीचा जो स्वाद असतो तो थोडासा वेगळा खुलून येत असतो. तर तो असा मला असं वाटतं असं नाही जर एवढा छान लागला. भाजी झाली होती छानच टेस्टी खूप, पण जो शिमला मिरचीचा फ्लेवर होता मला असं वाटलं थोडासा वेगळा, म्हणजे छान असा फुलून येईल, पण तेवढा फुलून नाही आला. भाजी तर टेस्टी झाली होती, कारण भाजीमध्ये तेवढं सर्व ॲड केलं होतं. आणि फ्रीजमध्ये दुधाची क्रीम होती, म्हणजे दुधाची मलाई होती वाटी भरून, तीसुद्धा मी घातली होती, म्हणून जास्त अमूल बटर घातलं नाही, पण ती नंतर घातली मी. ते व्हिडिओत मी ॲड नाही, म्हणजे व्हिडिओ नाही काढला, आणि ते नंतर घातली मी. त्याच्यामुळं खूप अशी छान अशी क्रीमी टाईपमध्ये ना पावभाजी झाली होती ताईंनो. आणि आज नवीन वर्ष आहे, तर नवीन वर्षाच्या 2025मधला पहिला दिवस आहे आज, म्हणजेच आज 1 जानेवारी आहे. तर सर्वांना, माझ्या यूट्यूब फॅमिलीला, माझ्या ताईंना, मैत्रिणींना, सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. हे नवीन वर्ष 2025 म्हणजेच हे नवीन वर्ष माझ्या सर्व मैत्रिणींना, ताईंना, यूट्यूब फॅमिलीला सुख समृद्धीचं, भरभराटीचं, आरोग्यदायक जावी स्वामीचरणी प्रार्थना करत आहे. आणि कॅलेंडर आज लावलेलं आहे, सकाळीच पूजा वगैरे करून आहे ना कॅलेंडर वगैरे पण लावलेलं आहे. तर मी व्हिडिओ ना सकाळी शूट नाही केला, तर आत्ता बोलता वेळेस लक्षात आलं, तर मी आत्ता नक्कीच व्हिडिओ थोडासा काढल्यानंतर कॅलेंडर लावलेला आहे आज 1 तारखेला. चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला सांगा.